और नॉन स्ट्राइक पर अमर पाटिल। फ्लड लाइट ऑन करना है, अंपायर का कहना है। स्वर्ण गंगा डेकोरेशन। वाह कुणाल, क्या आपने कैमरा वर्क किया है। फ्लड लाइट ऑन करना है, अंपायर मुन्ना पठान। ऑनफील्ड अंपायर का कहना है। थँक यू। रुपेश मडवी आणि टेक्निकल टीम यांना विनंती असेल की जे काही विद्युत मनोरे आहेत ते प्रकाशित करण्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे। जनरेटर्स ऑन करायचे आहेत। विनंती करतोय स्वरगंगा मंडप डेकोरेटर्सचे ओनर्स रुपेश मडवी आणि त्यांची टीम, आपण फ्लड लाइट्स ऑन करण्यासाठी सहकार्य करायचं आहे। शांतानु पहली गेंद के साथ खींच के मारा है, पीछे खिलाड़ी और पहली गेंद पे पहला झटका लगता हुआ। हालांकि वॉजंट विकेट डिलीवरी, कहते हैं कि बहुत छोटी गेंद थी लेकिन आउट हो गए खराब स्ट्रोक खेलकर महेश शेलार। पहला झटका लगता हुआ यहाँ पे 0 पे आउट हो गए शेलार। नए बैट्समैन बल्लेबाजी को जुड़ते हुए डगआउट से निकलते हुए। डगआउट को भी देखिए एक मंजिला बना है। दिन में आप छाँव का मज़ा लीजिए, रात में मौसम का मज़ा लीजिए। डेक टॉस है, डेक डगआउट है। नए बैट्समैन प्रसन्न पाटिल बल्लेबाजी को आए हैं, जबकि शांतानु पगाड़े ने पहली गेंद पर विकेट लिया है। लंबी लंबी जुल्फे हैं, बाल हैं शांतानु पगाड़े के। इस मरतबा बहुत बढ़िया गेंद, अतरिक उछाल था, अतरिक रफ्तार थी, बल्ले के करीब से चली गई विकेट कीपर के पास। बॉलिंग बहुत जबरदस्त शुरुआत। येस सर, डेफिनेटली आपण ऍक्शन रिप्ले मधून पाहू शकतो या गोलंदाजाचं कौशल्य। अक्रॉस सीम ऍक्शन बॉलचं डिलिव्हर्जन, बॉल लेग स्टंप वरनं ऑफ स्टंप वरनं कन्वर्ट केला जातोय, अर्थातच दर्जेदार बॉलिंग। इस मरतबा आगे रखा था, बढ़िया ड्राइव ऑफ वॉली पे लेकर वाइड ऑफ लॉन्ग ऑफ पे। लॉन्ग ऑफ के फील्डर लगभग एक्स्ट्रा कवर में गए थे, डीप में 1 रन बनता हुआ। खाता खुला लेकिन कॉन्फिडेंट लुकिंग स्ट्रोक। बल्ले के बीचों बीच जब गेंद लगती है तो आपका आत्मविश्वास बढ़ जाता है। फ्लड लाइट ऑन करना है, बार बार अंपायर कह रहे। ऑपरेटर पगारे अब सामना करेंगे प्रसन्न पाटिल। आप देख रहे हैं मुकाबला खारगर बनाम दुंदरे, दोनों ने एक एक मैच जीता है। दूसरे राउंड का आज का ये मुकाबला चलता हुआ। बाएं हाथ के बैट्समैन प्रसन्न पाटिल, सामने शांतानु पगारे के। इस मरतबा दूर से खेला है, ऑन दी अप, एक और विकेट, दूसरा झटका लगा। यहाँ पर हम देख रहे हैं आर्या 11 दुंदरे की 2 विकेटें गिरी है और शांतानु पगारे 2 बल्लेबाजों को पगार देके डगआउट भेज चुके हैं। येस सर, या आधी आपण सामना पाहिला पहिल्या फेरीतला नेरे संघाचा जय बजरंग शेलार संघाच्या विरोधात। त्यावेळी विभाग नवीन होता, आता एकाच विभागातले 2 संघ आहेत, कारण खारघर देखील रायगड विभागातील संघ आहे आणि डेफिनेटली अर्थातच नवी मुंबई रायगड जो लगतचा परिसर आहे आणि त्यामुळे एकमेकांच्या खेळी ठाऊक असाव्यात या खेळाडूंना। आता पहा रोख लागली आहे, परंतु कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अमर पाटिल मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहे। नए बैट्समैन नैनेश्वर आए। पगाड़ी की गेंद बहुत खूबसूरत गेंद, लगातार चैनल में गेंदबाजी हो रही है। ऑफ स्टंप और उसके करीब गेंदों को रखा जा रहा है। क्या बॉलिंग हो रही है
लाइन ऑफ अटॅक देखिए कितना एक्सलंट है निखिल. डेफिनेटली चांगली दर्जेदार बॉलिंग करताना गोलंदाज शंतनू पगारे सध्या इन ऍक्शन आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं त्याचा सध्या शैली सुरू आहे. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, आगे रखा था, ड्राइव किया छोटी बैकलिप से, मिड ऑफ पे आए, मिड ऑन के खिलाड़ी आए 1 रन. देखिए पगाड़े के जो लंबे बाल हैं उसको उर्दू में जुल्फ कहते हैं और वाकई में फंस गए वो बालों के पेच में बल्लेबाज. पेच उनकी जुल्फ का और बल मेरी तकदीर का, क्या मिला है सिलसिला जंजीर से जंजीर का. 1 ओवर की समाप्ति, 2 रन 2 विकेट. आपको पता है भारत को जब 9 रन चाहिए थे 12 गेंदों में वर्ल्ड कप में, हेनरी ओलंगा ने खतरनाक बॉलिंग की, भारत मैच हारा. समाचार पत्रों में लिखा गया दूसरे दिन कि भारत के जो बैट्समैन हैं वो हेनरी ओलंगा के बालों में फंस गए. 1 ओवर 2 रन 2 विकेट. फ्लड लाइट ऑन करना है क्योंकि अब रोशनी खेलने के काबिल नहीं है. स्वर्ण गंगा डेकोरेशन, जनरेटर ऑपरेटर यस संदीप मोरे, अगर कोई सत्कार या कुछ आपको अनाउंस करना हो तो आप कर सकते हैं क्योंकि एक छोटा सा ब्रेक है. बने रहिए हमारे साथ, हम चलते हैं जब तक संदीप के पास. यस प्रदीप डाकी 30 बाइक के सामने अपनी बाइक खड़ी करते हुए ये शुकेत डाकी की झांकी है और वो हमसे थोड़ी देर के लिए विदा लेते हुए. दो रन 2 विकेट. या देखिए ठिकाणी अंतरराष्ट्रीय शुभागमन झालेलं आहे आदरणीय तुकाराम पाटील साहेबांचं, जे या स्पर्धेचे आयोजक निलेशदादा पाटील यांचे पिताश्री आहेत. त्यांचं केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत. 2 रन 2 विकेट. देखिए भारत और पाकिस्तान का जो नुमाइशी मैच हुआ था फिरोज शाह कोटला में, एक पोल की लाइट आधा घंटे तक चली गई, उसके बाद आई तो कीर्ति आज़ाद ने पाकिस्तानी गेंदबाजों की पिटाई की और मैच जीता. एक बार ऐसा हुआ था कि ऑस्ट्रेलिया के एमसीजी के एक टावर पे बिजली गिर गई थी और लगभग मैच 3 घंटे तक रुका था. चेक. स्वर्गंगा मंडप डेकोरेटरचे प्रतिनिधी आपण मंचावर यायचं आहे. आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. स्वर्गंगा मंडप डेकोरेटरचे एखादे प्रतिनिधी या ठिकाणी असतील तर प्लीज आपण मंचावर यायचं आहे. अब फ्लड लाइट ऑन होती हुई खेल जब रुका था, कमाल की बॉलिंग की थी शांतानु पगारे ने, 2 रन देकर 2 विकेट लिए थे.
टीम के कैप्टन अमर पाटिल इस वक्त 4 गेंदों का सामना किए, 2 पे खेल रहे। नैनेश्वर उसाटकर ने अब तक कोई गेंद नहीं खेली है, लेकिन इंटरेस्टिंग हो रहा था निखिल पगारे का। 2 बैट्समैन आउट किए, और इतनी अच्छी कोई गेंदबाज आपको जब शुरुआत देता है तो फिर टीम का उत्साह बढ़ जाता है। नंदू पाटिल हमारे बॉल बॉक्स के साथ हमारे कमेंट्री बॉक्स में। बॉल मैन हम कह सकते हैं उनको, अपला नंदू। ये दोनों टीमों का स्क्वाड देख सकते हैं, बहुत ही सुंदर टेलीकास्ट। अमर पाटिल, महेश शेलार, किशोर सिनारे, प्रसन्ना पाटिल, नैनेश्वर उसाटकर, मिलन सिनारे, नितिन पाटिल, सचिन पाटिल, वैभव पाटिल, परवीन सिनारे और हर्षल बी। और स्क्वाड अगर हम देखते हैं खारघर का, तो शांतानु पगारे, अभिजीत डी, तेजस सालवी, अशोक पाटिल, अमित ओहाल, चंदू घाटगे, प्रशांत काटालकर, कपिल चौधरी, जिमी नायर, सचिन टीके और गजेंद्र सातपुते। क्या टेलीकास्ट है, आउटस्टैंडिंग टेलीकास्ट। अब खेल शुरू करना अंपायर, क्योंकि लाइट ऑन हो चुकी है। ऑन फील्ड अंपायर, खेल की शुरुआत करना है। फिर से आप सभी का स्वागत है। आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022। देखना है कि लोधा एंड से किसको गेंदबाजी दी जाती है। खेल की शुरुआत करना है। एक फ्लड टावर की लाइट नहीं जली है, अंपायर मुन्ना पठान का कहना है। मुन्ना पठान अब अंधेरे में भी अच्छे लगते हैं। एक अतिशय आनंदाची बातमी आहे, विशेषतः 40+ संघांसाठी। 40+ मधून जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाला देखील पारितोषिक म्हणून बाईक देण्यात येणार आहे। म्हणजेच आता बाईकची संख्या अजून वाढते। सुरुवातीला आपल्याला 26 बाईक्स पाहायला मिळाल्या होत्या, काल 4 वाढल्या, कारण 5, 6, 7 आणि 8व्या क्रमांकावर जे संघ राहणार आहेत त्यांना देखील एक एक बाईक मिळणार आहे। आणि आता 40+च्या विजेत्यासाठी देखील बाईक ॲड करण्यात आलेली आहे। तर एकूण 31 बाईक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। मीटर बढ़ता हुआ बाइक का। और अगर वाकई में निखिल तमाम बाइक्स पे सिर्फ कैमरा रखा जाए तो लोग कहेंगे कि कोई शोरूम है, ना कि मैच हो रहा है। एक ही कलर, एक ही स्टाइल, एक ही मॉडल और एक ही कंपनी। मेरे ख्याल से मैन ऑफ दी सीरीज वाली कार है। क्या बात है। मैन ऑफ द सीरीज कार कपिल साहब के टूर्नामेंट में दी गई थी। 2011 का जो जेडपी कप हुआ था, जिसे बीसीसी बोरियोली पड़गा ने जीता था, रनर्स रही थी पिंपल नैर। और लेकिन मैन ऑफ द सीरीज कार को जीता था सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी हरीश पाटिल ने। उस वक्त वो कार थी, कपिल पाटिल साहब का ही शो था, जेडपी कप 2011। स्वरगंगा मंडप डेकोरेटरचे प्रतिनिधी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे व्यासपीठावर। पंचांना विनंती असेल आपण खेळ सुरू करायचा आहे।
हाँ यस पहुंच गया वहां पे टेक्नीशियन, बटन दबाना है सिर्फ। यस ग्राउंड गेंदबाजी के लिए आए हैं अभिजीत दिहाड़े, अभिजीत दिहाड़े लोधा एंड से। अभिजीत का सामना करेंगे बैट्समैन नैनेश्वर। अमर पाटिल टीम के कैप्टन है। फील्ड की जमावट देखिए, शॉर्ट टर्म एंड पॉइंट 30 मिनट का समय दिया गया है। खारगर इस बात का ध्यान रखे। इस मरतबा ऊपर लगी है, निकल गई है पीछे, लकी बाउंड्री, 4 रन। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोन। निखिल गेंदबाज की किस्मत खराब है। जब आपकी किस्मत खराब हो तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी काट ले। लेकिन राइजिंग सरप्राइजिंग गेंद थी, बिल्कुल चेहरे के पास थी अमर पाटिल के, टीम के कैप्टन। इस मरतबा बढ़िया ड्राइव किया है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन खिलाड़ी रखा गया है। 1 रन आता हुआ स्कोर में, इस 1 रन से स्कोर 7 पे पहुंचा। मुकाबला चलता हुआ आपके सामने मंगल मूर्ति खारगर बनाम आर्या 11 धुंधरे टीम के बीच में। अभिजीत इस मरतबा अच्छी गेंद थी, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, शॉट स्क्वायर लेग पे गई, जहां पर शांतानु पगाड़े थे। 1 रन बनता हुआ। अभी भी टोटल उतना अच्छा नहीं और सही निर्णय किया था टीम मंगल मूर्ति खारगर ने टॉस जीतकर फील्डिंग करने का। ये सेकेंड राउंड का मैच है दोनों टीमों का। बोल्ड कर दिया, बेल्स के ट्रिप करती हुई गेंद निकल गई, बेल्स क्या जल गई, बल्लेबाज का दिल जल गया और बड़ा झटका लगता हुआ। ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवण्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान, आहे दिल्लीमध्ये हुमान, आहे दिल्लीमध्ये हुमान। करी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवण्याची जाण, कपिल पाटील साहेब। देखिए ये विकेट गिरने के बाद कहीं ना कहीं कठिनाइयां बढ़ती हुई। कुल मिलाकर 8 रन बने निखिल और 3 विकेटें गिरी है। तो पावर प्ले जो है वो फिलहाल पुअर प्ले साबित होता हुआ धुंधरे टीम के लिए। अगदी बरोबर, संकटांच्या भोऱ्यात सापडलाय आर्या 11 धुंधरे संघ। महासागरात नाव तर डगमगली आहे, परंतु आता कोणता नावारी त्या नावेला किनाऱ्यावर घेऊन जाईल सिद्दीक सर? यस, टीवी मॉनिटर पे जीटीसी की स्कोरिंग का कलर कॉम्बिनेशन भी लाजवाब, ग्रीन रेड ब्लू वाइट एंड ब्लैक, मल्टी कलर्स स्कोरिंग हो रही है। बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी। कभी कभी जीटीसी के 10 चैनल एक साथ आते हैं। राइट आर्म राउंड स्टंप्स, अच्छी गेंद, सवाल पूछा वहां पर, ऊपर लगी थी, बता दिया अंपायर ने। स्कोर है 8 रन 3 विकेट। ओवर नंबर 2 चलता हुआ आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022। छोटे रनअप से गेंदबाजी करें अभिजीत, ऊपर लगी है, क्या आउट हो जाएंगे? नहीं, टोपी भी गिरी और कैच भी गिरा। 1 रन। थोड़ा सा नाराज है शांतानु पगाड़े, जिस तरह से कैच छूटा है अशोक पाटिल के हाथों से। अगर जीतना है मैच तो पकड़ने होंगे कैच। 2 ओवर की समाप्ति, रन बने 9, विकेटें गिरी है 3। पावर प्ले पुअर प्ले साबित होता हुआ आर्या 11 धुंधरे को। अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है।
और संदीप मोड़े बताएंगे कि अगला मैच किन टीमों के बीच में। आरडी ओली के कैप्टन और सोनार पाड़ा टीम के कैप्टन दोनों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। थोड़ी वक्त में हमारा हाइड्रोलिक टॉस बॉक्स। मैं ऑडियंस से क्षमा चाहता हूं, हम सभी कमेंटेटर को ऑल द बेस्ट के मैसेज पढ़ने की मनाही है। सिर्फ ऑफिशियली कमेटी के जो मैसेज है ऊपर से पढ़े जाएंगे। शांतानु पगारे बहुत बढ़िया गेंद, क्या बॉलिंग कर रहे आज और क्या डायरेक्शन है उनका। लाइन ऑफ अटॅक इज एक्सलेंट। डेफिनेटली गुड डिलिव्हरी, दर्जेदार गोलंदाजी करतायत शंतनू पगारे. पहिलं षटक या गोलंदाजानं फेकलं, ज्यामध्ये त्यानं फक्त 2च धावा दिल्या आणि महत्वाचे 2 शिलेदार ज्यानं परतीच्या प्रवासाला धाडले. सिद्दीक सर. यस, शांतानु पगारे इस मर्तबा फिर से राइजिंग गेंद थी, नजरें हटी थी जब शॉट खेलना चाहते थे। बढ़िया गेंद, फिर से डॉट गेंद, गुड लेन पे गेंद को पिच किया था, कान के पास थी, बैट्समैन को पूछती हुई। गुड इव्हिनिंग. सिद्दीक सर, खरं तर डावखुऱ्या हाताचे गोलंदाज या मॅच मध्ये वापरणं, कारण याच डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना एक नॅचरल देवाची देणगी आहे. त्यांचा सीम, नॅचरल अँगल आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा मात्र आता शंतनू पगारेला होतोय. दुनिया क्रिकेट में भी यही हुआ है. इस मर्तबा ऊपर लगी है, गलती नहीं होंगी अब की बार, और कैच को अशोक पाटिल ने समाप्त किया. आउट हो गए बैट्समैन. मिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात लढाव क्रिकेट धुवाचा. शेर के मुंह को इंसान का खून लग जाए तो वो तलाश में रहता है. यहाँ पर हम कह सकते हैं कि पगारे के हाथ को विकेटों का खून लगा है. डेफिनेटली पहिल्या षटकात देखील त्यानं 2 गडी बाद केलेत आणि या षटकात देखील त्यानं 3 चेंडू फेकल्यानंतर ज्यामध्ये 1 गडी बाद करण्याचा समावेश आहे. दर्जेदार गोलंदाजी, कमालीचा स्पेल, सध्या आपल्या गोलंदाजीतला सर्वोत्कृष्ट स्पेल हाताळताना गोलंदाज शंतनू पगारे. कुल स्कोर इस वक्त 9 रन 4 विकेट. बहुत ही खराब स्थिति हम देख रहे हैं आर्या 11 दुंदरे की. कमाल की बॉलिंग कर रहे हैं यहाँ पर शांतानु पगारे. अब तक 3 विकेटें लिए और सिर्फ 2 रन दिए. 1.3 ओवर्स, ही कंसीडर ओनली 2 रन एंड क्लेम 3 विकेट्स. व्हाट अ बॉलिंग, एक्सलेंट बॉलिंग. पगारे मुड़ते हुए और यॉर्कर. नए बैट्समैन की परीक्षा. देखिए अपील हो रही है, उषा में ज़्यादा विश्वास में कम. इस ऐसी अपील को क्रिकेट में टोकन अपील कहते हैं. नैनेश्वर इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं और नैनेश्वर मुकादम, जिनकी उंगलियों में दम, हमारे ऑफिशियल स्कोरर. पगारे, छोटी गेंद, गति परिवर्तन. पहली मर्तबा अंपायर हमारी तरफ मुड़े और वाइड घोषित किया. अंपायर मुन्ना पठान को देखिए, बहुत मजबूत काटी के जब वाइड देते तो ऐसा लगता है कि मुंबई के एयरपोर्ट से कोई जंबो जेट प्लेन उड़ने की तैयारी कर रहा हूं. पगारे, लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. छोटी गेंद, हुक कर दिया है. पहली मर्तबा छोटी गेंद और गेंद सीधी लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर जाती हुई. 6 रन. महाबली गालोतील मैदान, आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. द ग्रेट एमपी ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची. ज्ञानेश्वर ने भी बता दिया है कि उन्हें ज्ञान कितना है क्रिकेट का. छोटी गेंद बहुत जल्दी पढ़ लिया, क्रीज में पीछे गए, बेहतरीन एग्जीक्यूट किया. गेंद जब बल्ले से टकराई तो उस पर 6 रन लिखे थे. 3 ओवर, अभी भी रन अच्छे. 1 गेंद बची है, हालांकि पहली खराब गेंद की वहाँ पर, और उसका कारण था पिछली गेंद जब वाइड की. देखिए निखिल जी, क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं दिमाग में भी खेला जाता है. बैट्समैन को पता था ये गेंद स्टंप में उसके करीब रहने वाली.
शांतानु पगारे, लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, फिर से पुल और पावरफुल 6 रन। आप पगारे को पिछली 2 गेंदों पर 12 रनों का पगार देते हुए बैट्समैन। भल्या भल्यांचा उतळून खेळला दिल्लीच्या तख्ताला, कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। इससे अच्छा क्रीज की गहराई का इस्तेमाल नहीं हो सकता है। क्रीज में काफी पीछे चले गए थे हुक शॉट पुल करने के लिए, गेंद डीप स्क्वायर लेग पर 6 रन। येस सर, त्या फलंदाजाची शफलिंग ऍक्शन तुम्ही जरूर पाहू शकता। 3 षटकं झाली आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22। सर, या खेळाडूचा इतिहास जरूर आपण पोहोचूयात, कारण या खेळाडूच्या नावावर 2 बाईक आहेत आतापर्यंत। नेरे दुंद्रे विभागातल्या मी तर म्हणेन की 2 बाईक या खेळाडूच्या नावावर आहेत। एक वाकडीची स्पर्धा, आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेबांचं दर्जेदार आयोजन, चॅम्पियन ट्रॉफी, आणि त्यामध्ये त्याला मिळालेली मॅन ऑफ द सिरीजची बाईक। त्यानंतर नेरे विभागामध्ये देखील त्याला एक बाईक जरूर मिळाली आहे। आणि एक गोष्ट त्याकरता जरूर सांगेन की तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असं कधीच नाही। यस, देखिए कल वाकलन के कोहिनूर थे, केतन मात्रे 19 बाइक, ऋषि भुईड़ 8 बाइक, लेकिन आपके बाइक कितने भी प्लस करो यहाँ से 30 लेके जाना है। इट्स ओवर टू निखिल। येस, डेफिनेटली चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय फाईन लेग लॉंग लेगच्या मधल्या क्षेत्रातून सीमा रेषेच्या पलीकडे षटकार। सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची, सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर बल्लेबाजी हो गावाची। रही है, खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया, और इस शॉट को देखकर विवेन रिचर्ड की याद ताजा हुई। 1983 का जो 1978 का जो वर्ल्ड कप हुआ था, उसकी आखिरी गेंद को विवेन रिचर्ड ने बॉबिलिस के ग्राउंड के बाहर मारा था इसी अंदाज में, और वो एक प्लेटफॉर्म पे गिरी थी। उस प्लेटफॉर्म का नाम आज भी विवेन रिचर्ड रखा गया है। व्हाट अ शॉट। देखिए हमारे छोटे नन्हे मुन्ने जो ऑडियंस है, गेंद बाहर जाती है तो वो सीधा जेब में डाल के निकल जाते हैं। आप मैच देखिए और गेंद को अंदर फेंक दीजिए। येस, मॅच बॉल कृपा करून लगेचच मैदानाच्या आत द्या, ही रिक्वेस्ट आहे ऑडियन्सला देखील। तर ज्ञानेश्वर उसाटकर आणि आता प्रवीण सिनारे, काय दर्जेदार बैटिंग। अरे ओमकार स्वागत जी, केलंय। ओमकार आप अपनी तरफ से कैच पे प्राइज रखे ना, वो बॉल खुद ब खुद अंदर आएगा। तर या षटकारानं धावसंख्या 28 या आकड्यावर, अर्थातच यस गावदेवी धन्यवाद Champions धन्यवाद Trophy। हमारी ऑडियंस, धन्यवाद। देखिए यस, ये जादू है, गया था फाइन लेग पे, आया थर्ड मैन से। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, अभिजित दहाडे। हा बॉल चाललाय मिड विकेट मध्ये, समोर क्षेत्ररक्षक आहे आणि तदनंतर पहा 1 धावसंख्या कनेक्ट होईल। सिद्दीक सर, खरं तर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी ती मॅन ऑफ द सिरीजची नामांकनाची बाईक या खेळाडूच्या नावावर आहे, आणि त्याच दुंद्रे विभागातनं त्याच्याच गावातनं देखील त्याला एक बाईक मिळाली आहे। अर्थातच ज्ञानेश्वर उसाटकर सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड सांभाळत असताना। यस, बाइकर मैन तो आते रहेंगे। कल केतन मात्रे आए थे 19 बाइक के साथ और कार के साथ भी, लेकिन यहाँ 30 बाइक का, ये 31 बाइक का खेल है। छोटी बैकलिफ, अच्छा ड्राइव, डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन। बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर डीप झोन मधून, फक्त धावसंख्या कनेक्ट होईल ती 1, आणि याच एका आकड्याच्या मदतीनं धावांचा आलेख मात्र जाऊन पोहोचलाय तो तब्बल 30 या आकड्यावर। ज्ञानेश्वर, याआधी आपण उल्लेख केला की खरं तर तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असं कधीच नाही, कारण थव्यानं उडणाऱ्या पाखरांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमी आकाशात उंच असते, आणि तेच काम सध्या करतायत ज्ञानेश्वर। चांगला बॉल, त्यावर पहा सिली मिड ऑफ मध्ये चुकी घडली आहे, दुसरं जीवनदान मिळत आहे, कारण याआधी एक कॅच ड्रॉप झाली होती सिद्दीक सर या खेळाडूची, आणि आता देखील दुसरा झेल ड्रॉप झालाय। यस, ड्राइव किया था सीधा मिड ऑफ पे, खड़े फील्डर के हाथ में एक और कैच छूटता हुआ। 31 धावा। इतिहास तर आपण पाहिलाय की झेल सुटल्यानंतर काय घडतं क्रिकेटच्या मैदानात, कारण जखमी शेर, याआधी देखील सिद्दीक सर आपण उल्लेख केलात की जखमी वाघ मग शिकार जरूर करतो। मैदानाच्या आत पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज।
हा स्ट्रोक उडवलाय समोर, वाईडिश लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी मिळतील चौकाराच्या माध्यमातून 4 धावा. निलेश पाटील निशाण वाढवली अंधुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. ऑन दी राइज खेला था, सिर काफी स्थिर, मिड ऑफ ऊपर खड़ा था, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन. इस दर्जेदार गाणं बनवलं गेलं या स्पर्धेतून. दर्जेदार बॉलिंग, डीप यॉर्कर, काय भन्नाट गोलंदाजी. यानंतर मात्र कमबॅक पहा किती सुरेख केलंय गोलंदाजानं. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे आणि 35 धावा 4 षटकांचा खेळ या ठिकाणून समाप्त झालाय आणि गडी बाद झालेत आतापर्यंत ते 4. देखिए यॉर्कर गेंद के बारे में भी एक बात जरूर कहूंगा. यॉर्कर गेंद अगर मिस डायरेक्टेड होगी तो फुल टॉस या ओवर पिच मिलती है. यॉर्कर भी एक लिहाज का जुआ है. हालांकि कुछ गेंदबाज ऐसे हैं कि लगातार यॉर्कर करते हैं, लेकिन यॉर्कर में भी ऐसा बनी तो बनी, वरना अब्दुल गनी. ये देखिए महेश शेलार 0 पे आउट हुए. अमर पाटिल ने थोड़ा बहुत रेजिस्टेंस किया. उसके बाद प्रसन्ना पाटिल 1 पे आउट हुए. नैनेश्वर ज़बरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं, 18 पे नट आउट है, 7 गेंदों का सामना किया. किशोर सिनारे इस वक्त 1 रन बना के खेल रहे हैं और परवीन सिनारे 8 रन बना के खेल रहे हैं. सुंदर टेलिकास्ट. सुपर. ग्लोबल टेनिस क्रिकेटचं हे कौशल्यात्मक चित्रण आपण पाहू शकाल. सिद्दीक सर खऱ्या अर्थानं ग्लोबल इनका नारा है, कर लो दुनिया मुट्ठी में. थोडं स्पीडअप करा कारण 30च मिनिटं आहेत आपल्या प्रति 17 करता आणि 2 मिनिटं आपली पेय विश्रांती. असे फक्त 32 मिनिटं तुम्हाला दिले जातील, याची देखील नोंद घ्या. मॅचकडे वळतोय. अशोक पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय विश्वासानं. अर्थातच आर्या 11 दुंद्रे संघ सध्या थोडा संघर्ष जरूर झाला या टीमच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. या षटकातला पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर बॅटची एज घेऊन बॉल चाललाय शॉर्ट पॉइंट मधून. एकेरी धावसंख्या जी कनेक्ट होईल आणि याच एका आकड्याच्या मदतीनं धावांचा आलेख जाऊन पोहोचलाय तो 36 या आकड्यावर सुरुवात झाली है. यस, देखिए जगह नहीं थी शॉट खेलने के लिए, और जब आपको जगह नहीं रहती है तो ताकत नहीं झोंक पाते आप. डेफिनेटली बॉलवर खरं तर टायमिंग आणि ताकद या दोन्ही गोष्टींचा संगम होणं फार गरजेचं आहे. अशोक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. धावसंख्या 36 या आकड्यावर असताना ज्ञानेश्वर उसाटकर आणि प्रवीण सिनारे ही जोडी मैदानाच्या आत. लोअर फुल टॉस होता. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. समोर पहा चुकी घडली, फंबलिंग झालं आणि तदनंतर ही चुकी परावर्तित होईल एका अतिरिक्त धावेमध्ये. म्हणजे जिथे 1 होती तिथे 2 धावा कन्वर्ट झाल्या आणि 1-1 धावेचा भाव काय ते मात्र व्यावसायिक ॲज वेल ॲज ग्रामीण गटातल्या संघांना आपण सहन करताना ते प्रायश्चित्त भोगताना आपण पाहिलंय. धावसंख्या याच 2 आकड्याच्या मदतीनं धावांचा आलेख जाऊन पोहोचलाय 38, अर्थातच 38. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेनं. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील स्टँडला सलामी देत असताना षटकार. महाराष्ट्रात वाजलाय डंका, हा तर कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या धन्यवाद डीजे. किती प्रेरणादायी होती ती लोक ज्यांनी आपल्याला स्वप्न पाहायला शिकवलं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, बस हौसलों से उड़ान होती है. ते हौसले बुलंद करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये आणि तेच आर्या 11 दुंद्रे संघ करतायत. अर्थातच फलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर मात्र मैदानाच्या आत गरजतोय. त्याचा संघर्ष जारी आहे शेवटच्या क्षणापर्यंत. मात्र हा केंद्रीय मंत्री चषकाचा किल्ला लढवत असताना हा सेनापती पुन्हा एकदा सज्ज अशोक पाटीलच्या विरोधात. हाफ ट्रॅकर बॉल. आता चुकी घडली आहे. थोडेसे निराश झाले असतील स्वतःच्या खेळीवर. अगदी डॉट बॉलची उद्घोषणा. 44 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. 4 विकेटचं पतन झालंय. या स्पर्धेची चर्चा मात्र पूर्ण भारतभर होतीये कारण व्यावसायिक दर्जाचे खेळाडू, ग्रामीण गटातले खेळाडू आणि अगदी 4 चांद या स्पर्धेला लागलेत. सिद्दीक सर, हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी भी ऑनलाइन इस मैच का मजा ले रहे. आपका स्वागत है. कल देर रात मैंने कहा था कि प्रमोद मात्रे, दीपक मडवी, संतोष मडवी, यशपाल माली, ये वो नाम है. इनकी उम्र जैसे बढ़ रही है इनका क्रिकेट और उभर रहा है. येस डेफिनेटली. खरं तर फार बलाढ्य आणि प्रशस्त आयोजन आपण पाहतोय. आदरणीय निलेशजी पाटील आणि सुकेशजी डाकी साहेबांची जी दूरदृष्टी याआधी देखील आपण चर्चा केली
की क्रिकेटमधलं अगदी प्रतिभासंपन्न आयोजन. हा बॉल लाईन पिक केली, सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून बॉल चाललाय षटकारासाठी. 6 धावा मिळतील त्या टीम आर्या 11 दुंद्रे संघाला. स्टीव स्मिथ की याद ताज़ा होती हुई शॉट पे देखिए, हल्की सी शॉट गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया, क्रीज में पीछे गए और लगभग हुक का अंदाज, गेंद डीप स्क्वायर लेग पर 6 रन. गेंद में कोई खराबी नहीं थी, शॉट बनाया है यहाँ पे बैट्समैन ज्ञानेश्वर ने. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 50 रन्स ऑन बोर्ड. अर्धशतकाची पारी कंप्लीट झाली आहे. 5वं षटक प्रगतीपथावर असताना आणि खऱ्या अर्थानं या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर शेवटचा 1 बॉल शेष असताना अशोक पाटील 5व्या विकेट करता 41 धावांची साझीदारी. तर पहा काय क्या बात दर्जेदार है. बॅटिंग. का पनपना ही देखिए, ऊपर के जो 5 बैट्समैन है, मैं आपको मिसाल देता हूँ, एक उंगली से आप किसको धक्का देंगे उसको कुछ नहीं होगा, 5 उंगली को बंद करो, मुट्ठी बनाओ और पंच मारो. वैसा क्रिकेट में रहता है ऊपर के 5 बैट्समैन का रोल. एकीचं बळ, अर्थातच तीच एकी. हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस, बॉलला पाठवलाय इन फ्रंट ऑफ द विकेट. समोर पहा, अथक परिश्रम. त्यांच्या प्रयत्नांना सलाम. चांगला प्रयत्न झालाय त्या क्षेत्रातून. 2 धावा जरूर आल्यात, परंतु त्या क्षेत्ररक्षकानं सर किती मोठी वर्तुळ पाकळी कव्हर केली आहे. यस, बहुत मुश्किल अवसर था, ऑफ एंड टफ चांस. 5 ओवर की समाप्ति, कुल रन बने 52. पलटवार, एक लम्हे ऐसा लग रहा था कि 40 तक भी टीम नहीं पहुंचेगी, इसलिए नसीब बदलते देर नहीं लगती और मैच पलटते देर नहीं लगती. अगली 2 टीमों को फाइनल अनाउंसमेंट है, टॉस बॉक्स में पहुंचना है. सोनार पारा के कैप्टन और आरडी ओली के कैप्टन. तर दोन्ही टीमचे कॅप्टन अर्थातच या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्री चषक 2022 मध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं ये सहर्ष देखिए, स्वागत. जीटीसी के कैमरामैन कुणाल कर रहे धमाल. अमित ओवाळ आलेत शेवटचं षटक फेकण्याकरता. अर्थातच सर, खरं तर हा दुंद्रे संघ ज्या विभागातून आलाय ना, खरं तर या महाराष्ट्रातलं सगळ्यात फास्ट कॉन्सेंट्रिक क्रिकेट कुठे चालतं? भिवंडी सिटी, पूर्ण भिवंडी तालुका, ठाणे ग्रामीण, रायगड आणि पालघर पश्चिम किनारपट्टी, या सगळ्या विभागाचं जे क्रिकेट जर आपण पाहाल ना, तर लढण्याची क्षमता फार दर्जेदार आहे. आणि ही मॅच देखील तेच सांगते. आर्या 11 दुंद्रे संघाचं जे कमबॅक होतं, फार मोठा पलटवार. 3 जीटीसी के सितारे कमेंट्री बॉक्स के नीचे हैं. कुणाल है, प्रथमेश और तेजस भुईर और प्रथमेश गायकर. क्या बात है, गायकर सब कुछ करते हुए. ये जीटीसी की टीम है. टीम वर्क हमेशा जब रहता है तो एक ज़बरदस्त चीज़ सामने आती है. आपको पता है कि मुगले आजम क्यों हिट हुई, शोले क्यों हिट हुई, संगीत को लीजिए, एडिट को लीजिए, सीन को लीजिए, डायलॉग को लीजिए, सभी का परफेक्ट रोल रहा था. यही कारण है, जैसे इस स्पर्धा के लिए एवन जोड़ी ने कमेंटेटर्स, अंपायर्स, यूनिक फैसिलिटीज़, फ्लड लाइट, सब कुछ एक जगह किया है, इसीलिए शो हिट हो रहा है. डेफिनेटली सोशल मीडिया आणि सगळे घटक फार, आणि तेच ही स्पर्धा दर्शवतीये. शेवटचा षटक अमित ओवाळकर. पहिलाच बॉल लेग कटर क्षणीचा फेस ओपन केला आणि बॉल चाललाय डीप थर्ड मॅन मधून. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. जमती लोक सारी अशी थटात होते, एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. ये देखिए, परवीन सिनारे ने ये शॉट लगाया अपने टीम को किनारे लगाते हुए. क्रीज में पीछे थे, बैकफुट पे गए, केवल हल्के से गेंद को इन फील्ड के ऊपर से दिशा दी. पता था पीछे कोई भी नहीं, गेंद बाउंड्री के बाहर. क्लासिकल स्ट्रोक, जाजिबुल नजर शॉट. 47 धावांची बहरदार पार्टनरशिप. हीच पार्टनरशिप या मॅच मध्ये कमबॅक करून देणार अर्थातच टीम आर्या 11 दुंद्रे संघाला. शेवटचे 5 बॉल शेष और दोनों बाइकर मैन पिच पर है. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगली गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी. कमबॅक होतं आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती याच एका आकड्याच्या मदतीनं, धावसंख्या 57 या आकड्यावर आहे. सर, समोर आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीची जी निशाणी आहे, अर्थातच कमळ,
आणि त्याच दर्जेदार अर्थातच डिजिटलायझेशनच्या दिशेनं आपण वाटचाल करतो. या स्पर्धेतून देखील ते आपल्याला पाहायला मिळतंय. आदरणीय सन्माननीय केंद्रीय मंत्री महोदय कपिलजी पाटील साहेबांच्या नावानं सजवला जाणारा हा धमाकेदार शो. मॅचकडे वळूयात. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 57 या आकड्यावर असताना गोलंदाज अमित पुन्हा एकदा सज्ज होतो. या षटकातला दुसरा बॉल. अगदी पहा बॉल लोअर फुल टॉस किंवा प्रॉपर पिचिंग होती बॉलची आणि तदनंतर शॉर्ट स्क्वेअर लेग मधून 38च्या आतून एकेरी धावसंख्या कनेक्ट झाली आहे. धावांची गती जाऊन पोहोचतीये 58 या आकड्यावर. 58 रोख लावली आहे यानंतर. यस, अब हम कह सकते हैं कि धुंधरे के जो गेंदबाज हैं वो बल्लेबाजी को चेक कर सकते हैं. खारघर की एक अच्छा टोटल रखा है यहाँ पर. सर खरं तर धुंद्रे संघ जाणला जातो गोलंदाजीचा तोफखाना म्हणून, कारण प्रसन्न पाटील, अमर पाटील एक स्वतःची मक्तेदारी या क्रिकेटमध्ये. स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु फुलर लाईन डिलिव्हरी होती त्यामुळे फटका फसलाय. स्वतःची स्विच ऍक्शन देखील, कारण या फटक्याचं आपण वर्णन करतो सर. यस, क्या इसकी आवश्यकता थी, क्या इसकी जरूरत थी? जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो टेढ़ा करने की जरूरत क्या है? येस, डेफिनेटली सहमत आहे सर आपल्या मताशी, कारण जिथे धावा येणं गरजेचं आहे. शेवटच्या अंतिम षटक अमित ओवाळचं हे षटक या मॅचला फार वळण देणारं ठरू शकेल आणि त्याच करता अमित ओवाळ पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या षटकातला पुढचा बॉल. लालित्य मात्र चुकल्यानंतर स्वतःचा चेंडू न टाकणं पसंत केलंय. एक थ्रिलर तुम्ही पाहत आहात, कारण याआधी आर्या 11 धुंद्रे संघानं सर 62 धावा रोखल्या होत्या जय बजरंग शेलार संघाच्या विरोधात. आता पाहूयात. चांगला स्ट्रोक, फटका उडवलाय, बॉल चाललाय समोर. खेळाडू कक्षाला सलामी देत अगदी आदरणीय मंत्री महोदयांच्या बॅनरच्या बाजून चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. कपिल पाटील केंद्रीय मंत्री खारघर के लिए खतरे की घंटी बजती हुई. क्लीन एंड नीट टेलीकास्ट. ये देखिए कैमरे की आंख में आखिर तक गेंद कैद होती हुई जीटीसी के. 64 धावा. खरं तर या फटकेबाजीनं या पूर्णतः मॅचला बदलाव्याचे संकेत दिलेत. काय दर्जेदार कलाटणी दिली आहे. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करणं गरजेचं आहे. प्रवीण शिनारे आणि त्याच्या साथीनं चांगला स्ट्रोक. पहा कव्हर आणि लॉंग ऑफच्या अगदी मध्ये बॉल चाललाय. समोर क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतायत. 2 धावा सहजतेनं कंप्लीट केल्या जातील आणि याच 2 धावा धावफलकाला देतील आकार. अर्थातच धावांची गती जाऊन पोहोचली आहे ती 66 या आकड्यावर. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता चका शिवभूपतो. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाची मानवंदना या पूर्ण ट्रॉफीमधून. खरं तर महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत आपण या आलेल्या प्रेक्षकांचं देखील सहकार्य करूयात. अंतिम टप्प्यामध्ये हे पूर्वार्ध आपण मैदानाच्या आत पाहतात. अमित ओवाळ या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल फेकण्याकरता सज्ज होतोय. समोर ज्ञानेश्वर उसाटकर ओव्हर द विकेटनं सज्ज होत आहेत गोलंदाज. हा बॉल पाठवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध. स्क्वेअर लेग मधून डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. फंबलिंग झालं. दुसरी धाव देखील सहजतेनं कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पहा, कोऑर्डिनेशन नाहीये आणि त्यामुळे हा प्रयत्न फसलाय. नहीं, आउट भी नहीं है. 2 रन ही वहां पर आए और कुल मिलाकर रन बने 68. 69 की चुनौती. चलते अगले टॉस की तरफ खेलने वाली टीमें सोनारपाड़ा और आरडी होली. खेल की जब बात रहेंगी तो जो स्टेटस है आज वो दिल में उतर कर देखो ना. लेकिन दूसरे जो कमेंटेटर है उनका चेहरा देखने के लायक है. मासूम चेहरा, वार गहरा. आपके साथ रहेंगे सदाबहार कमेंटेटर अजय गरत और ओमकार शेट्टे. थँक्यू सो मच. तर आपण केंद्रीय राज्यमंत्री चषक एन्जॉय करताय आणि या स्पर्धेमध्ये आदरणीय पुरुषोत्तम पाटील नावाने एक स्टँड आपण पाहतो आणि माननीय श्री सुमित पाटील यांची भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड झाली आहे. तर त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक अभिनंदन इवन जोडीच्या वतीनं. तर टॉस त्या ठिकाणी केला जाईल. नाणेफेकीसाठी आपल्यासोबत जॉईन होतील निखिल वाकले.
ठीक आहे. बाबाज 11 सोनारपाडा आणि RD Sports. टॉस कंप्लीट करायचा फास्ट, कोणताही एक्स्ट्रा वेळ घेऊ नका आणि आपण वळूया त्या ठिकाणी नाणेफेकीसाठी. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. तर आपण विनंती करूयात मान्यवरांना, आदरणीय अमितजी पाटील मॅन फ्रॉम दुंदरे आणि सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेबांना या मॅचचा टॉस करण्याकरता आपलं सहर्ष स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. टीम बाबाज 11 सोनारपाडा आणि त्या विपक्षामध्ये RD स्पोर्ट्स ओळी, दोन्ही टीमचे कॅप्टन विराज म्हात्रे जो RD ओळी संघाला प्रमोट करतायत आणि सिद्धेश पाटील जे बाबाज 11 सोनारपाडा या संघाला प्रमोट करतायत. मान्यवरांना अर्थातच आपण विनंती करूयात या मॅचचं नाणेफेक करण्याकरता. अर्थातच अमितजी पाटील साहेब आणि मच्छिंद्र पाटील साहेब ही दुंदरे गावची दोन्ही व्यक्तिमत्व, आपलं सहर्ष स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. तर आपण पाहत आहात केंद्रीय मंत्री चषक 2022 आणि ज्यामधून यानंतरचा सामना सोनारपाडा आणि ओळी. खरं तर क्रिकेटच्या पटलावरची दोन्हीही नामांकित नावं आहेत. यस, टॉस आपण पाहू शकाल. एका बाजूला मंत्री महोदय अर्थातच केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब आणि एका बाजूला A1 जोडी अर्थातच आदरणीय निलेशजी पाटील आणि सुकेशजी डाकी साहेब या स्पर्धेचे संकल्पक. तर आपण विनंती करतोय दोन्हीही मान्यवर आमचे आदरणीय अमितजी पाटील आणि मच्छिंद्र पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या टॉस बॉक्समध्ये. तर यस, मान्यवरांना विनंती करूयात आपण या मॅचची नाणेफेक आपण करायची आहे. आदरणीय सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेब या ठिकाणी नाणेफेक करतायत. A1 जोडी इज द कॉल आणि इट्स केंद्रीय मंत्री महोदय. तर नाणेफेक जिंकली आहे ओळी संघानं. अर्थातच टीम कॅप्टन विराज म्हात्रे आमच्या साथीने जोडला गेलाय. विराज, काय म्हणशील नाणेफेक जिंकल्यानंतरचा आपला प्रथमतः निर्णय? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. 6 षटकांचा सामना आहे. प्रतिस्पर्धी सोनारपाडा संघ देखील तुल्यबळ आहे. त्या संघाच्या विरोधात खेळताना आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे? स्ट्रॅटेजी काय नाही, आमचं खेळ आहे तर आम्ही खेळू. या सिद्धेश पाटील माझ्या साथीनं जोडले गेलेत सोनारपाडा संघातनं. खरं तर फार मोठं नाव आहे क्रिकेटच्या परिपटलावरचं. सिद्धेशजी, काय म्हणाल? वाट्याला फलंदाजी आली आहे आणि आता स्ट्रॅटेजिकली फलंदाजी करायची आहे, तर आपले मनसुबे या मैदानात काय असतील? मनसुबे असं काय नाही, सर्व खेळाडूंना मी एकच सांगेन की आपलं नॅचरल गेम खेळा आणि स्वतःचा 100% आणि बेस्ट द्या. आणि आम्ही पूर्ण संघ, माझा तेच प्रयत्न असेल की आम्ही सगळ्यात बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. या स्वतःचा 100% एक्सटेंड देण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला शुभेच्छा या मॅच करतात. तुम्हाला देखील शुभेच्छा. टीम ओळी RD ओळी won the toss and they elected to ball first. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मान्यवरांचे देखील आभार. आदरणीय सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेब आणि अमितजी पाटील साहेब, धन्यवाद. तर पुढच्या मॅचचा देखील टॉस झाला. ओवळी आणि त्या ठिकाणी फाईट करणाऱ्या टीम सोनारपाडा. एका बाजूला भिवंडी विभागातील अगदी या विभागातीलच या पंचक्रोशीतला संघ ओवळी उतरेल आणि कल्याण डोंबिवलीमधनं सोनारपाडा, अमर ठाकूर, योगेश पाळल, समी पाळल, दत्ता ठाकूर त्यांची टीम इन ॲक्शन असेल. पहिला बॉल प्रसन्न पाटील आला. गोलंदाजी मार्क वरती ते सांगून जाणारा हा चेंडू होता निर्धाव. खूप छान सुरुवात करत असताना गोलंदाज प्रसन्न पाटील. दुपारच्या सामन्यामध्ये देखील प्रसन्नने खूप चांगली कामगिरी केली होती आणि दोन्ही संघांकडे आपण पाहायला गेलो तर दर्जेदार डावखोरी गोलंदाज आहेत. शंतनूने देखील सुरुवात चांगली केली होती. अप्रतिम बॉल, जोरदार अपील आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला गडी बाद होत असताना तेजस साळवीची खेळी संपुष्टात येते. त्यांचा थाट त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद.
आमचे A1 जोडी सुकेशजी डाकी साहेब आणि निलेशजी पाटील साहेब यांनी खूप अपार परिश्रम, मेहनत आणि कष्ट घेऊन या स्पर्धेला एक विलक्षण स्वरूप प्राप्त करून दिले. तर काल रात्री त्यांचं एक डोंगल, जिओचं डोंगल त्यांचं इथे हरवलंय. तर ज्या कोणाला सापडलं असेल तर त्यांनी प्लीज विनंती आहे की आपण ते डोंगल कृपया आमच्या आयोजन समितीला द्यावं. आमच्या निलेश पाटील यांचं ते डोंगल आहे. तर जे कोणाला सापडलं असेल तर कृपया विनंती आहे की ते आपण प्लीज आणून द्यावं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच संदीपजी मोरे. पहिला आणि खूप मोठा धक्का लागलाय. तेजस साळवी शून्यावर बाद झालेत. 2 चेंडूंचा सामना केला. खोलवा टप्प्याचा बॉल होता. खूप चांगलं खरं तर स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट त्यांनी दाखवलं. त्यांना माहिती होतं की बॅटची कडा लागलेली आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट देखील त्यांनी पाहिली नव्हती आणि लगेच मैदान सोडलं. अडचणीतून बाहेर आली आहे टीम दुंद्रे आणि टार्गेट खरं तर त्यांना 50 ते 55 पर्यंत हवं होतं. आता त्यांना मिळालं 69चं. म्हणजे वाघाच्या तोंडाला आता शिकार लागली आहे. लोवा फुल टॉस हलक्या हातानं बॅकलिफ्टला खाली आणत मिड ऑफला त्या ठिकाणी चेंडूला खेळले आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर पहिली सिंगल फलकावरती नोंदवली जाते. जिमी नायर हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये अतिशय दमदार फलंदाजी ज्यानं केली तो चंदू घाडगे सलामीला आला. तेजसनं 7 अर्ध्या वाटेवरती सोडली आहे. पाहायचं चंदू घाडगे आणि जिमी नायर त्यांच्यातली भागीदारी संघाला कुठपर्यंत घेऊन जाते. बॉल तयार. प्रचंड वेग आहे. अतिशय सुंदर बॉल यासाठीच ओळखलं जातं. प्रसन्न पाटीलला हा चेंडू जाईल इतना डॉट. हाथों में हो कमाल तो कागज के फूल भी महकते हैं. अरे मन में हो शबाब तो गर्दिश में तारे भी चमकते हैं. बाहर में उड़ने की आशा लिए पतझड़ में पंछी भी चकते हैं. अरे मन में लगे संघर्ष की चिंगारी हो तो जज्बात भी शोले बनके दहकते हैं. आगीचे गोळे फेकतोय सध्या प्रसन्न पाटील. फक्त वेगच नाही आहे त्याच्याकडे. चांगली अचूकता देखील आहे, भेदकता देखील आहे. चेंडू कट करण्याची क्षमता आहे. लॉफ्ट करायचा होता. जबरदस्त गोलंदाजी, भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि अतिशय तिखट मारा या पहिल्या षटकामध्ये करत असताना प्रसन्न पाटील. 5 चेंडू फेकून झालेले आहेत. फक्त एकच धावफलकावर पाहायला मिळते. नाही प्रसन्नचं आहे ना हे P1चं षटक आहे. आता तुम्ही फुल्लर लेन बॉल पाहता. पॉवर प्ले संपल्यानंतर ना एक तिखट बाउन्सर काय असतात ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आजवर या प्रसन्नच्या गोलंदाजीचा फार आनंद नेहमीच त्यांना टेनिस बॉल क्रिकेट जगताला दिलाय. लेफ्ट आर्म बॉलर आहे. पुन्हा एकदा फुल्लर लेन आणि अपील यावेळी झालं. चेंडू बॅटचा संपर्क मात्र कोणताच नाही आहे. म्हणून तर टीम दुंद्रे ज्यावेळी नाणेफेकी जिंकते फलंदाजी स्वीकारते. यावेळी नाणेफेकी गमावल्यानंतर देखील त्यांना टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स खारघरनं इन्व्हाइट केलं फलंदाजीसाठी. खरं तर काय ना ज्यावेळी मकर संक्रांत असते तुम्ही पतंग उडवता प्रत्येकामध्ये रेस ही लागलेली असते की आपली पतंग जास्तीत जास्त वरती कशी जाईल आणि आपण त्यासाठी प्रयत्न काय करतो की आपला मांजा समोरच्या मांजाला कसा कापेल त्यासाठी आपण चांगला मांजा वापरतो आणि समोरच्याच्या विरुद्ध रणनीती आखतो. इथं मंगलमूर्ती स्पोर्ट्स खारघरला ते करायचं होतं. जर तुम्हाला उडणारी पतंग कापायची होती तर कदाचित त्यांच्या विरुद्ध ट्रॅप रचून बॅटिंग स्वीकारायला हवी होती. मात्र आता पाहायचं आहे इथे जो घेतला निर्णय तो बरोबर आहे, सिद्ध करावा लागेल. कुमारदादांचं आगमन होत आहे, अर्णवचं आगमन होत आहे आणि काही दिवसात अर्णवचा वाढदिवस देखील येतो आहे. सो ॲडव्हान्समध्ये अर्णवला विश माने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर तेजस साळवी बाद झाला आणि 3 निर्धावाले. तदनंतर चंदू घाडगे समोर आणि जिमी नायर त्याच्या बॅटमधनं एक सिंगल आली आहे आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम आर्या दुंद्रेनं खर्च केली आहे फक्त 1च धाव आणि आता उर्वरित षटकं शिल्लक आहेत 5 आणि धावा करायच्या आहेत इथनं जिंकण्यासाठी अजून 68. आता टीमचा कॅप्टन आला बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या सामन्याचा तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. नेरे दुंद्रे विभागातील एक फार मोठं नाव आहे प्रसन्न अमर. त्याच बेल्टमधनं आपण करण घनसोलकरला नक्कीच कालच्या रात्रीमध्ये रत्नागिरी चॅम्पियनशिप ट्रॉफी गाजवताना पाहिलं, जो आंबिवलीचा खेळाडू आहे. फटका उंच खेळायचा होता हवेत. बॉल मिस्तामिंग बॅटची लिडिंग एज आणि विकेट मिळतीये अमर पाटीलला. आणि पहिल्याच बॉलवरती अमर पाटील टीमचा कॅप्टन त्या ठिकाणी सांगतोय कप्तानच्याला सीनाथन. लक्ष सुद्धा टीम दुंद्रे प्रत्येक बॉलवरती मिडल कॉन्फरन्स मुळीच नकोय. 32 मिनिटं तुम्हाला दिली आहेत त्यामध्ये 6 षटकं तुम्हाला टाकायचीच आहेत.
मानाचं स्थान विकास कामे करीने मान नेता हा आमचा मेहरबान आहे हो आमची अनमन शान. तर आपण पाहतोय की पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, कल्याण डोंबिवली, पनवेल बऱ्याचशा परिसरातून क्रीडा रसिक या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ही स्पर्धा पाहण्यासाठी भिवंडीच्या नगरीमध्ये आलेले आहेत. एवन जोडीकडून त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आमचे मित्र कांचन पालकर यांचे बंधू प्रभाकर पालकर आणि संतोष म्हात्रे केवालेवरून इथे दाखल झाले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि काय योगायोग असेल, आनंदाची गोष्ट म्हणजे आपला एवन जोडीचा एवन शो चालू आहे. केंद्रीय मंत्रिचषक 2022 ही स्पर्धा आणि आमचे लाडके तरुण तडफदार नगरसेवक सन्माननीय सुमित पुरुषोत्तम पाटील साहेब यांची भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी आज निवड झालेली आहे. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन 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 एवन जोडी सुकेश डाकी आणि निलेश पाटील यांच्याकडून सुमित पाटील साहेबांना धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं बंबेरी उडताना दिसते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मंगलमूर्ती स्पोर्ट्स खारघर संघाच्या फलंदाजांची दुहेरी धाव तेथे प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरलाय फलंदाज चंदू घाटगे. सलामीवीर आहे, मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर असेल. अमरचा हा बॉल यावेळेस स्विंग केला ऑन साइडला, एक मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. हा येतोय उत्तुंग षटकार. आणि या फटक्याची गरज होती, या फटक्याची नितांत गरज होती आणि तो फटका आलाय. आणि ओव्हर नंबर 2 पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 2 धावा आणि आता आलाय चंदू घाडगेच्या बॅटमधनं एक दर्जेदार षटकार. आडवा बॅटनं क्रॉस बॅटेड हा हिट होता आणि गरज या फटक्यांची. न्यू बॅटर इंटर झाला प्रशांत कातलकर आणि नंबर 4 वरती तो आलाय. आता फार मोठा त्याचा देखील रोल ना या मॅच मध्ये असणार आहे आणि पाहायचं कशा प्रकारे हा सामना पुढे घेऊन जातीये. तिसऱ्या विकेटची ही भागीदारी. पहिल्या षटकामध्ये विशेषतः फार जास्त चाचपडताना दिसलाय चंदू घाडगे. मात्र या षटकामध्ये नुकताच एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आत्मविश्वास जरूर वाढला असेल आणि काउंटर अटॅक करण्याचे त्याचे मनसुबे आहेत. असं म्हणतात की अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अमर पाटील. खोलो टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. फिल्डर सर्कलच्या आतमध्ये थोडी मिसफील्ड जरूर झाली होती, मात्र लगेच रिकव्हरी करत असताना फिल्डर कुठलीही धाव मिळणार नाही फलंदाजाला याची पूर्णपणे दक्षता अखेर क्षेत्ररक्षकाने घेतली आहे. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 69 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 60 धावा बनवायच्या आहेत. पॉवर प्लेचा अजूनही खेळ चालू आहे. 2 चेंडू असणार आहेत पॉवर प्लेच्या खेळातील. एक मोठा फटका किमान इथे खेळावा लागणार आहे असं मला वाटतंय. आणि गरज व्हेरी मच निडेड बाउंड्री. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात विकेट जाती आहे आणि दुंद्रेना इथनं इतका दूर आहे की कदाचित असं वाटलं की हे फक्त 12 ते 13 जण आले असतील. मात्र सध्या नक्कीच स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड तुम्ही पाहिलं तर सांगून जात आहे दुंद्रे संघ आणि त्यांच्या गावामध्ये क्रिकेटचं क्रेज किती मोठं आहे. फार मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक इथपर्यंत पोहोचलेत. नरे दुंद्रे विभागातनं आपल्या संघाला प्रेम देण्यासाठी. त्या सगळ्यांचंच करूया आपण भिवंडी नगरीमध्ये वेलकम. आणि त्या सगळ्या प्रेक्षकांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय अगदी आपल्या संघाला प्रत्येक बॉलवरती मोटिवेट करताना. चेक. एवन जोडीचे परम मित्र येथे दाखल होत आहेत. सन्माननीय श्री वासुशेठ पाटील आणि सागरशेठ पाटील यांचं या क्रीडा नगरीमध्ये कशेलीवरून आगमन झालेलं आहे. कशेलीचे वासुशेठ पाटील आणि सागरशेठ पाटील एवन जोडी सुकेश डाकी आणि आमचे निलेश पाटील यांचे परम मित्र आहेत. त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बाबा स्पोर्ट्स सोनारपाडा संघाचे ते स्पॉन्सर्स आहेत आणि त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये निलेश पाटील वेलकम करण्यासाठी गेलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अगदी फार मोठा मिरीवार बाबा स्पोर्ट्सचा नाही तर भिवंडी कशेळी विभागातलं आणि त्यांच्याच नावानं आज RM11 गावदेवी सोनापाडा हा संघ तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. तर त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मैदानाकडे. नुकतीच विकेट मिळाली आहे आणि आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ प्रगतीपथावरती असताना धक्के लागले 3. ओव्हर द बॉलर हेड फटका अतिशय सुंदर फिल्डर फार वेगान आलेत आणि तोपर्यंत मिळती आहे एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी षटकं संपन्न झाली आहेत. आपण पाहताय ती म्हणजे 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 11 आणि या बाईक्स तुम्ही पाहताय ज्यांच्यासाठी प्रत्येक टीम उतरली आहे. आणि खास डोंबिवलीवरून आमच्या A1 जोडीचे परममित्र मुरली शेठ यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून सहर्ष स्वागत करतोय. तर दुंद्रे संघासाठी इथे पारितोषिक लावलंय. A1 जोडीचे परममित्र अविनाशजी पाटील आणि विजयजी पाटील वाझे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 11,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक इथे लावलं जाते. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तर मुरलीधर म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. सोनापाडा म्हटलं ना की मुरलीधर म्हात्रे असतील, नरेश शेठ ठाकूर असतील, त्याचबरोबरीनं मुकेशदा पाटील या सगळ्यांचं फार मोठं योगदान असतं. इथल्या गावाच्या फक्त क्रिकेटसाठी नाही, सोनापाडा आणि त्या विभागातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ना हे नाव नेहमीच सगळ्यात पुढे असतं. तर मुकेशदा मॅच एन्जॉय करत असतील तर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नरेशदा ठाकूर त्यांचं देखील करू आपण वेलकम. आणि सोनापाडामधील आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिंदवी प्रतिष्ठान कालेर, कोणी ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील तर या व्यासपीठावरती A1 जोडीच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ते म्हणजेच केंद्रीय राजमंत्री चषकामध्ये. मागच्या षटकामध्ये फुल्लर लेंथ आणि लेंथ बॉल आता प्रसन्न आलाय. आता पाहायचं आहे काय पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अगदी बॅटनमध्ये प्रचंड वेग होता, ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑफला, एक सिंगल मिळती आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये काय झालंय ना त्याचा विचार बाजूला सारून मंगलमूर्ती स्पोर्ट्स खारघरला फक्त एवढंच म्हणायचं आहे, आठवू नकोस भूतकाळातलं काही, ध्येयपूर्तीसाठी पाहायला शिक. अरे स्वप्नातल्या जगण्यात गुंतू नकोस, स्वप्नासाठी हट्टानं लढायला शिक. ती लढाई या मॅचमध्ये फार गरजेची आहे आणि तो प्रयत्न चंदू घाडगे करत होता. त्याची विकेट गेली, त्यानं रन्स केल्या 8 आणि आता प्रशांत कातलकर आणि त्याच्या सोबतीनं अशोक पाटील नंबर 5 वरती आला आहे. मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, लात मारीन तिथे पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ही तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला ठेवावी लागते आणि ती तयारी तुम्हाला देखील फारशी गरजेची असेल. इथनं 23 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या मॅचमध्ये अजूनही 57 धावांची आवश्यकता विजयाकरिता खारघर संघाला. थोडी जागा बनवली होती, ड्राईव्ह करायचा होता बॉल कव्हर्समध्ये, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. अतिशय सुंदर वेग येते, भन्नाट वेग आणि तेवढीच चांगली मुवमेंट देखील प्राप्त केली जाते. स्टॉक बॉल खऱ्या अर्थानं प्रसन्न पाटीलचा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी टप्पा पडल्यानंतर स्वाभाविकपणे चेंडू बाहेर निघतोय आणि अगदी तीच बॉलिंग प्रसन्न करतोय या मॅचमध्ये. फार सुंदर कामगिरी. हा फुल्लर लेंथ टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा मागे पिच झाला होता, उचललं होता बॅटवरती बरोबर, मात्र जे एलिव्हेशन हवं होतं ते त्या ठिकाणी मिळालं नाही. लॉंगॉनच्या वरतून मोठा फटका खेळायचा होता, मितीय मात्र फक्त एक सिंगल. आत्तापर्यंतच्या खेळामध्ये ओमकार आपण पाहिलंय की योग्य फुटवर्कचा वापर फलंदाजांनी केलेला नाही आणि त्यामुळेच 3 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. जास्त वेगानं धावा येत नाहीत. पहा पुन्हा एकदा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न होत नाहीये किंवा चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत नाहीये. फ्रंट लेग स्टिकच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, थ्रू दी ऑफसाईड बॉल काढण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरेख गोलंदाजी करत असताना प्रसन्न पाटील. पहा क्रिकेट रसिक, क्रिकेटचे चाहते फार मोठ्या संख्येनं प्रेक्षक आलेत आणि यासाठीच तर ओळखलं जातं हे सिद्धिविनायक क्रीडांगण अंजूरचं. एक ऐतिहासिक क्रीडानगरी आणि एक ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धा, त्या सगळ्यांच्या आपण साक्षीदार आहोत याची ग्वाही आपला लाडका प्रेक्षक राजा या ठिकाणी देत असताना. प्रसन्ननं या डावामध्ये डॉट बॉल किती टाकलेत आपण ते पाहूया. आतापर्यंत या मॅचमध्ये त्यानं 7 निर्धाव, अनेक विकेट, म्हणजे टोटल असे 8 बॉल टाकले जिथे कोणतीही रन नाही आहे. अंतिम बॉल त्याच्या स्पेलमधील आणि तिथे फटका सुंदर आलाय. म्हणजे जे डॉट बॉल आपण टॅली करत होतो कदाचित नजर लागली की काय, शेवटच्या बॉलवरती आला हा उत्तुंग षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं संपन्न झालाय प्रसन्नचा स्पेल. संपलाय 3 षटकांचा खेळ आणि आफ्टर 3 ओव्हर टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स खारघर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती, जी आपण पाहताय 19 आणि बनवायच्यात या सामन्यामध्ये धावा 69. म्हणजे उर्वरित 18 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 50 रन करायच्यात. आता आपण दोन्ही टीमला कंपेअर करू. ज्यावेळी बॅटिंग करत होती
सध्या आपल्याला व्यासपीठ पाहायला मिळत आहे, जिथनं मुरलीदादा आणि बाबा ग्रुपचे सगळे सदस्य आहेत आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेचे प्रणेते निलेश दादा आणि आमचे सिद्धिविनायकचे ऑफिशियल मेंबर्स त्या ठिकाणी मॅचला एन्जॉय करत असताना एक भव्य दिव्य व्यासपीठ आहे, सभामंडप ज्याला आपण म्हणू शकतो. तिथनं मॅचला अगदी या टुर्नामेंटचं एक अट्रॅक्शनचं सेंटर आहे, जिथनं मैदानाचा व्ह्यू पाहण्याना एक फार वेगळं नयनरम्य दृश्य आहे. तिथनं ही सगळी मंडळी सध्या मॅच एन्जॉय करते आहे. आणि आपण कंपेअर करत होतो दोन्ही टीम्सला, ज्यावेळी बॅटिंग करत होती ना टीम आर्या दुंद्रे, त्यावेळी आपण पाहिलं तर रन्स फक्त 2 षटकांमध्ये होत्या 9 आणि नंतर आल्या 13. इथे त्या कंपॅरिझनमध्ये दोन्ही संघ बरोबर चालेत. नंतर जे गिअरअप केलं ना टीम आर्या दुंद्रेसाठी फलंदाजी करताना ज्ञानेश्वरनं, आता त्यासारखा एक फलंदाज इथे शोधायचा आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स खारघरला 18 चेंडू 50 धावा. नवीन षटकाला सुरुवात करणारे गोलंदाज अमर पाटील, जो संघनायक देखील आहे दुंद्रे संघाचा. दुपारच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी अमर मार्फत पाहायला मिळाली होती. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा बाहेर निघतोय, वाईटचा इशारा तिथे पंच करत असताना अवांतर धाव खर्च केली जाते. काही वेळापूर्वी आपण स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष देखील पाहिला, तेथे भयान शांतता पाहायला मिळत होती, कारण बॅटिंग करणाऱ्या खारघर संघाची स्थिती सध्या नाजूक आहे. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, स्थिती बदलायला जास्त वेळ लागत नसतो. धावफलकावर 20 धावा पाहायला मिळत आहेत, 3 गडी बाद झालेत, अजूनही 49 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला आहे ऑन साईडला. वायडिश लॉंगॉनमधून फिल्डर येत आहेत, बॉलवर चांगली फिल्डिंग, एकच धाव घेण्याची संधी मिळते बॅटरला. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आहेत प्रशांत कातलकर आणि अशोक पाटील. अशोक पाटीलच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आपण पाहिला मागच्या षटकामध्ये. प्रसन्नच्या विरोधात थ्रू द लाईन त्याने षटकार ठोकला होता सरळ बॅटनं. खरं तर एक अवघड स्ट्रोक असतो एका चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात. चांगल्या बॉलवर खरं तर तो एक चांगला फटका पाहायला मिळाला होता. मात्र सातत्य हे राखावं लागणार आहे मोठ्या फटक्यांमध्ये. प्रयत्न तर होतोय, एलिव्हेशन पाहायला मिळत नाहीये. काऊ कॉर्नरकडे फिल्डर तैनात, फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. गोलंदाजाला देखील माहिती आहे की इथनं एकेरी दुहेरी धावा जर फलंदाज जोडत राहिले तर ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, कारण चेंडू फार कमी आहेत, धावा भरपूर जास्त बनवायच्या आहेत. इथून आपण खेळ बाकी आहे, 47 धावा तब्बल जोडायच्या आहेत. कठीण आता पाहायचा प्रयत्न किती होतील. आणि आज टीम आर्या दुंद्रेचे इराद्यांना अगदी साफ आहेत. म्हणजे जसा या स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित झाला, काही जुन्या मॅचेस त्यांनी पाहिल्या, 6 ओव्हरची मॅच, तर आपल्याला काय करायचं आहे तर घरूनच ते निर्धार करून आलेत. 2 षटकं पहिले प्रसन्न टाकेल, 2 षटकं अमर टाकेल, 4 ओव्हरमध्ये मॅचमध्ये दबाव बनवायचा आहे आणि ते करतायत हे दोन्ही गोलंदाज. पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये देखील तेच चित्र आपण पाहिलं होतं. स्ट्रोक चांगला आहे, कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला तर बीट केलंय आणि डीप मध्ये असलेल्या फिल्डरला देखील बीट केलं जात आहे. सुंदर फटका, चौकार. लोकनेते दीपा पाटील, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. तर या व्यासपीठावर पाहतो आपण बाबाज ग्रुपचे सर्व सन्माननीय अतिथी मुरली शेठ म्हात्रे असतील, त्याचप्रमाणे राजेश शेठ म्हात्रे असतील, वासू शेठ पाटील, सागर शेठ पाटील, विशाल म्हात्रे आणि योगेश लखापती, हे सर्व मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. एवन जोडीचे सर्व मित्र परिवार, त्यांचं सर्वांचं एवन जोडी आणि कपिल पाटील फाउंडेशन, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आयोजित केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चौकारानंतर चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज अमर पाटील. पहिल्या षटकामध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल ह्या षटकातील बाकी असेल. समीकरण 13 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. मंगलमूर्ती खारघर संघ 69 धावांचा पाठलाग करत आहे दुंद्रे संघाविरुद्ध. यावेळेस एक मोठा फटका, जबरदस्त टायमिंगच्या जोरावर बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सामना ना अजून संपला नाही आहे हे सांगत असताना टीम खारघर या ठिकाणी पाहायला मिळते. काय फरक पडतोय पहिल्या 2 षटकांमध्ये, काय झालंय आता या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर रन्स ऍड झालेत. त्या म्हणजेच आतापर्यंत 13 आणि 3 षटकं
पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल पाहायला मिळते धावफलकावरती 32 चेस करायच्या 69 म्हणजे उर्वरित आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि रन्स करायच्यात 37. 12 बॉल 37 हे पूर्ण वास्तविक तुम्ही पाहता. आणि आता एकच सांगायचं या दोन्ही फलंदाजांना प्रसन्नचा स्पेल पूर्ण झाला. या स्पर्धेतली आपण आकर्षण सँट्रो कार तुम्ही पाहता जी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी दिली जाईल. स्वप्नातली मालिकावीर कार कोणत्या गावामध्ये जाईल, कोणत्या गावामध्ये ढोल ताशे वाजतील, कोणत्या गावामध्ये विजयाचा नगाडा गुंजेल, या सगळ्या गोष्टींची उत्तरं 5 मार्चची रात्र आपल्याला देणार आहे. आपण जाऊया मॅचकडे. 12 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी रन्स करायचे 37. फलंदाजांबद्दल आपण चर्चा करत होतो. त्यांना फक्त इतकंच सांगायचं आहे, मंजिल भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, देखते हैं आज क्या होगा, क्योंकि हमारे हौसले अभी तो जिद्दी है. आणि जिद्दी क्रिकेट सध्या खेळायचं आहे मंगलमूर्ती स्पोर्ट्स खारघरला. बॉलिंग ट्रॅकवरती वैभव पाटील. बॅक ऑफ लेंथ बॉल हवेत आहे. एक सोपा झेल मात्र कॅच ड्रॉप. अंडर फ्लडलाईट्स झेल भरपूर ड्रॉप होताना काल देखील आपण पाहिले होते आणि हा देखील एक सोपा झेल खऱ्या अर्थानं. खूप जास्त पुढे निघून गेले फिल्डर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. जजमेंट थोडंसं चुकलं आणि त्यामुळेच चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा मिळत आहेत फलंदाजाला. अशोक पाटीलच्या बॅटमधून या 2 धावा येत आहेत. धावसंख्या आता मात्र 34 वर जाऊन पोहोचली. 11 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता. आणि फिल्डर ज्ञानेश्वर होते. खरं तर त्याच्याकडनं ही अपेक्षा टीम दुंद्रेला मुळीच नाही आहे. पाहिजे कॅच सुटली, जीवनदान मिळालंय, फायदा उचलला जाईल का. टप्पा पडल्यानंतर जो एक वेगळा अँगल आहे ना या बॉलरकडे. खरं तर कधी तो साईड आर्म देखील टाकतोय, कधी त्याची ग्रीप आहे ना ती त्याला मदत करते. मग आता काही का होईना त्याचा जो टच बॉल लाईन एरिया आहे ना लेन बॉलचा तो कुठेच सोडत नाही आहे. शॉर्ट ऑफ लेन नाही आहे, फुल्लर लेन नाही आहे, अगदी लेन बॉल आहे आणि तिथे त्याला यश मिळत आहे. आणि त्याची जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती तो लक्ष देतोय. यावेळचा बॉल मात्र पहा सरप्राइझिंग डिलिव्हरी मी म्हणेन, कारण हा खोलवा टप्प्याचा चेंडू टाकला होता. पाहायचंय काय निर्णय येतोय पंचांचा. तिथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न फलंदाज करताना दिसत आहेत, मात्र त्यांचा हा प्रयत्न कितपत योग्य आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि अखेर पंचांनी फलंदाजाला धावबाद घोषित केलंय. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. समीकरण उत्तरोत्तर आपण पाहतोय की खडतर होत चाललंय. 9 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 35 धावा विजयाकरिता बनवायचे आहेत मंगलमूर्ती स्पोर्ट्स खारघर संघाला. आर्या 11 दोंद्रे संघाची ही सर्वात मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळते. त्यांची गोलंदाजी दुपारच्या मॅचमध्ये 61 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक ऑन साइडला भिरकावून दिलाय बॉल डीप मिड विकेटच्या वरून. हा येतोय षटकार. जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. षटकार आलाय आणि या षटकारानं संघर्षाचं जे बिगुल होतं ते आता वाजू लागलंय. आणि प्रशांत कातलकर त्याच्या बॅटमॅनला 6. आता चेंडू शिल्लक 8 आणि 8 बॉल रन्स करायच्यात 29. नुकतंच अर्णवचं आगमन झालं. अर्णवच्या सोबतीनं आपण पाहिलं तर सारा निलेश पाटील प्रिन्सेसचं देखील आगमन झालं आहे, जी निलेशदा पाटील यांची लाडकी कन्या आणि तिच्या नावानं एक स्टँड आहे. त्याच्या अगदी बाजूला सुकेशदादांची कन्या भूमी आणि तिच्या नावानं देखील एक स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. चेंडू शिल्लक 8 धावा करायचे 29. स्पर्धेचा नियम आहे, सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. खासदार चषकामध्ये सुपर ओव्हर अजून तरी नाही आहे, पाहिजे ती पाहायला मिळेल का. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022चा हा थरार आपण सारेजण अनुभवतोय. अंजूरच्या सिद्धिविनायक क्रीडा नगरीमध्ये हा थरार रंगतोय. 8 चेंडू 29 धावा. पुढचा बॉल प्रशांत करिता. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, बाहेरची कट लागली आहे, गलीमध्ये सोफा झेल ड्रॉप होतोय.
दुसऱ्यांदा मिस्टेक झाली आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. या अगोदर लॉंग ऑफला एक सोपा झेल ड्रॉप झाला होता. हा तर त्यापेक्षाही आणखी जास्त सोपा झेल होता. कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला फिल्डरचा. सिंगल येते. धावसंख्या 41, 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. खरं तर पारडं या मॅचमध्ये जड पाहायला मिळतंय आपल्याला सध्या तरी. RI11 दुंद्रे संघाचं 7 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 28 धावांची आवश्यकता. स्विचिट लगावण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी केली होती. बॉल थोडा खाली देखील राहिला आहे. कुठली धाव मिळणार नाही या चेंडूवर. आणि याचबरोबर वैभव पाटीलचं हे षटक समाप्त होतंय. एक षटकार जरूर आला, मात्र त्या व्यतिरिक्त खूप चांगली गोलंदाजी वैभवकडून देखील पाहायला मिळाली. 5व्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 4 बाद 41, म्हणजेच आता शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावांची आवश्यकता आहे मंगलमूर्ती स्पोर्ट्स खारघर संघाला हा सामना जिंकण्याकरिता. आणि खासदार चषकाच्या इतिहासात आपण 17 रन चेस होताना पाहिलेत. अंपायरचा इशारा वेळेच्या संदर्भात तुम्हाला ऑफिशियल वॉर्निंग केली आहे, तर कोणताही वेळ न घेता लगेचच फिल्डिंग सेट करायची आहे. टीम RI11 दुंद्रे 6 बॉल 17 बनताना पाहिलेत, 6 बॉल 21 बनताना पाहिलेत. त्याच्यापेक्षा जास्त धावा अशा प्रकारची समीकरणं बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळत आहेत या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये. धावांचा पाठलाग करणं तेवढं सोपं नाही आहे. जेव्हा जेव्हा धावसंख्या 60+ झाली आहे तेव्हा तेव्हा धावांचा पाठलाग करणं हे खडतर झालेलं आहे. आणि या मॅचमध्ये देखील तेच चित्र आहे. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज मिलन सिनारे. प्रशांतनं बॅटिंग आतापर्यंत फार सुंदर केली आहे. 9 बॉलमध्ये 19 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. एक षटकार आपण नुकताच पाहिला, एक चौकार देखील आलाय. टोटल 2 सिक्स त्यानं मारलेत. पहिलाच बॉल भन्नाट यॉर्कर अपील झालं आणि अंपायर सहमत नाही आहेत. अंपायर सांगतायत चेंडू बॅटचा स्पर्श झाल्यानंतर एका टप्प्यावरती बॉल यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय. तर या पाहूया. अतिशय हा चांगला बॉल होता. टीम GTC च्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले. Yes, absolutely, Omkar. That was an absolute beauty from Milan Sinare. Wonderful start for this last over by the bowler. बॉल तयार. ओव्हरमधला दुसरा बॉल. फटका चांगला आहे. टायमिंग चांगलं आहे. उंची चांगली आहे. लांबी चांगली आहे. रन्स मिळतील चांगल्या 6. आणि हा येतोय या मॅचमध्ये अजूनही सामना जिवंत आहे हे सांगत असताना प्रशांत कातलकर त्याच्या बॅटमधनं तिसरा षटकार. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना. सामन्याचा निकाल काही असू दे ओमकार, मात्र येथे प्रशांतचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं तो त्याची लढवय्या वृत्ती दाखवतोय. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. इतर फलंदाजांची फारशी साथ त्याला मिळालेली नाही, त्यामुळेच समीकरण फार खडतर झालेलं आहे. अजूनही 22 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही जिंकता हारताय महत्त्व त्याला नाही आहे. तुम्ही लढताय किती. अगदी क्रिकेटमध्ये ना जिंकलंच पाहिजे असं काही नाही आहे. लढणाऱ्याची देखील चर्चा फार मोठी होते. फक्त आणि फक्त जिंकणाऱ्यापेक्षा जास्त प्रयत्न हे तुमचे असायला हवेत. आणि अगदी ते प्रयत्न इथे होतात. आणि स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स त्यांच्या ऑफिशियल मेंबर्सनं या स्पर्धेचे प्रणेते निलेशदा पाटील यांच्यासोबत तातडीनं संपर्क साधायचा आहे. आता औपचारिकता शिल्लक आहे. 3 बॉल 22 रन. अजून एक मोठा फटका. यावेळी मिड विकेटला भारतीय जनता पार्टी स्टँडच्या वरतून रडारमध्ये होता आणि पाठवला BJP स्टँडला सलामी देणारा बिग हिट. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार. खऱ्या अर्थानं प्रशांत भिवंडीकरांची या ठिकाणी मन जिंकत आहे. आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा तर जरूर पाहिली जाते, कारण महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं सन्मान वाढवणारी ही क्रिकेट स्पर्धा आहे. क्रिकेटचा सन्मान वाढवणारी स्पर्धा आहे.
जबरदस्त फलंदाजी, 13 चेंडूंचा त्याने सामना केलाय, 31 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय, तरी देखील त्याचा संघ मात्र पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 53, 2 चेंडू शिल्लक असणार आहेत, 16 धावा पाहिजेत. आणखी एक बिग हिट, बॉल जातोय 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 आणि गेला निघून डीप मिड विकेटच्या वरून सीमा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. उंच भरारी गरुडा परी घेतली लोक सभेवरी जनतेच्या अडचणी त्यांनी उठविला लय भारी आणि लय भारी बॅटिंग करतोय मैदानाच्या आत प्रशांत कातेलकर. 69चं टार्गेट होतं. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये रन्स फास्ट आल्या नाही आणि तदनंतर आपण पाहिलं तर मात्र एक दमदार बॅटिंग या ठिकाणी प्रशांत करतोय. हरलो तरी चालेल, मात्र लढलो कसं याची चर्चा आहे ना आज भिवंडीमध्ये झाली पाहिजे. अगदी ते सांगत असताना मंगलमूर्ती स्पोर्ट्स खारघरचा हा लढवय्या योद्धा, विजय निश्चित आहे माहिती असल्यानंतर कोणी फाईट करेल. अगदी पराभव समोर आहे हे माहिती असल्यानंतर जो लढेल ना त्या योद्ध्याचं नाव प्रशांत कातेलकर आहे. लाईन चेक करावी लागेल. डावा स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल, 1 बॉलचा खेळ इथनं बाकी आहे आणि धावा इथनं करायच्यात 9. एखादा बिमर, एखादा व्हाईट बॉल, त्याच्यावरती बाय 1 गेट 1 फ्री, सुपर ओव्हर, अशा अनेक प्रश्नांना आता इथे चर्चेला उधाण आलंय. पाहिजे एक चांगला बॉल, टीम आर्या दुंद्रे सोडेल सुटकेचा निश्वास. तर आता दबाव आहे गोलंदाजावरती, ते देखील जाणवत आहे. नुकत्याच 1 बॉल 11 रन बनताना 3 ते 4 दिवसापूर्वीच पाहिलेत. ते बनतील का असं म्हणतात देखील की इट इज नॉट ओव्हर टिल इट इज नॉट ओव्हर. अजूनही खेळ संपलेला नाहीये. एक लिगल बॉल तर टाकायचाच आहे गोलंदाज मिलनला देखील. तो पाडण्याची देखील हिंमत हवी आता. आणि यस, तो चेंडू आलाय, बॉल हवेत आहे. कॅचसाठी प्रयत्न झाले, बॉल त्या ठिकाणी स्टॉप केलाय. एक सिंगलचा प्रयत्न आणि 1 रन पूर्ण. आणि आर्या 11 दुंद्रे हा संघ हा मॅच जिंकतोय 8 धावेच्या फरकानं. नक्कीच हा सामना त्यांनी या ठिकाणी जिंकलाय. आपण करूयात कौतुक आर्या दुंद्रे टीमचं. हार्डलक म्हणूया टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स खारघरला. लाईनअप करा, दोन्ही टीम शेकहँड करा आणि तदनंतरच तुम्हाला मैदान सोडायचं आहे. पुढची मॅच तुमच्यासमोर येते आहे बाबा स्पोर्ट्स सोनापाडा आणि त्यांच्या विरुद्ध हिंदवी प्रतिष्ठान कालेर ही टीम इन ॲक्शन असेल. म्हणजेच नंदन पाटील, रोशन म्हात्रे त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला समीर पाटील, योगेश पाटील, दत्ता ठाकूर यांची टीम इन ॲक्शन. सॉरी, ओवळी आहे, माफी असू द्या. ओवळी आणि सोनापाडा यांच्यामध्ये मॅच आहे. थोडंसं करेक्शन स्कोरबोर्डवरती आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचा आहे. आणि ज्ञानेश्वर कठीण परिस्थितीमध्ये 44 धावेची एक विस्फोटक खेळी ज्यानं साकारली आणि संघ अडचणीमध्ये होता, परिस्थिती होती गंभीर, तिथे लढण्यासाठी होता ज्ञानेश्वर खंबीर आणि तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. कॉम्बॉक्समध्ये आपण अजय घरात आणि त्यांच्या सोबतीनं सिद्दीकजी भावेंना ऐकणार आहोत. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅच आणि त्या ठिकाणी सज्ज असतील